जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ थेट आपण जिम मधनं शूट करतोय, कारण की तुमचा भाऊ सकाळी सकाळी उठलेला है ना भाई। सुबह सुबह जिम पे बोलो तो डोले शोले बहुत दिन के बाद ऐसे तेरे को लग रहा है भाई मैं शाम में आके जा, तेरे को ना शाम को आते जाना फिर देखने को, शाम को नहीं देख रहा इसके लिए वैसा हो रहा। आता वर्कआउट अर्धा झालंय, मग नंतर मला आठवता आता घरी जाऊन कशाला ब्लॉग बनवू, मी इथनच बनवतो। मग मी चालू केला ब्लॉग एकदम जबरदस्त। आणि अजून भाईने एसीबी लावले ते आपल्या जिम मध्ये, त्यामुळे जरा वातावरण ओके राहते। काय तब्येत आहे, फक्त पंप गेलाय आणि इथं पंप वाढले तिथं, आणि बॅक चांगली तगडी वाढली, त्यामुळे जिम करणं अत्यावश्यक आहे। जिम केल्यानंतर आजचा ब्लॉग काय आहे ते मला खरं तर बघायचं की आज काय करायला लागेल ब्लॉग मध्ये, कारण की आज विशेष असं काही नाहीये, पण ठीक आहे 2-3 गोष्टी आहेत त्याच्यावर आपला ब्लॉग आजचा बनवू शकतो। आणि आज मी तर म्हणते की तिथं शूट आहे कुठे ते पण बघायला, तिला तिकडे पण घेऊन जायला लागेल। पण पहिले तर जरा मी वर्कआउट करतो, तर 4-5 खाऊन वर्कआउटची फुटेजेस टाकतो त्यामध्ये, मग ते तुम्ही बघा, कंटिन्यू करा। नुसतं बॅक वाढीने आके लगेच आणि पायाला लगेच 2 सुट्टी। ऍक्च्युअल मध्ये ना एम साईज होते, एल साईज झाली डायरेक्ट। पोट बीट मला ना त्रास पण व्हायला लागला। जिमचा विषय असा केलाय मी की मला ना त्रास व्हायला लागला, चालायला वगैरे दम लागायला लागला। आणलंय म्हणजे 50 किलो वजन होतं, त्यात मग मी जिम करून 65 वर आणलं होतं ते, आणि अचानक परत 5 किलो वाढलं। आणि त्यात व्यायाम नाही, काय नाही, खायचं नुसतं बसायचं, आणि गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग येताना काय बी खा, त्याने एवढं भयानक वाढलं, लय त्रास सुरू झाला, दम वगैरे लागायला लागला। आणि काय होतं, ते शर्ट वगैरे मी वेअर करायचो ना, शर्ट बसायला लागले, इथं कंबरला खाली टाईट व्हायला लागले, त्यानंतर ना जीन्स पण टाईट व्हायला लागला, माझे जुने सगळे कपडे मला टाईट व्हायला लागले। म्हणलं भाई याचं लपडायचं काम आहे। आणि उन्हात एक तर काय होतंय, संध्याकाळी झोप लागा ना, ब्लॉग बी एडिट करून मला वाटते 4-4:30 वाजता मला झोपायला, 4-4:30 झोपलो, सकाळी उठणार कधी, काही उठलो नाही लवकर, मग दुपार धरून ते बाकीची कामं, मग जिमच होत नाही, मग त्यामुळे लपड होते। पण मी आता मॅनेज करायला सुरू केले, आता बघू कसं होते काय होतंय। गरमीला या पाणी पेत चला बाबा। मित्रांनो आता मस्त पैकी घरी आलो होतो आणि जरा वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, आणि येताना पाण्याने पाय वाळला होता आणि बाहेर मी फरशी पाय ठेवला, पाय घसरला, मी डायरेक्ट पडून माझं डोकं बिकं फुटलं असतं डायरेक्ट, एवढ्या स्पीडने मी पडलो असतं। पण मला घरातला असं पुढचा वाटतं असा डायरेक्ट वाटतं येतो, असं मी धरला असा, आणि तेवढ्यात मी वाचलो, पुढचा पाय बी असं झाला होता, असं बिसं झाला होता, पायाला इकडे लागले आता, रक्त निघलं डायरेक्ट, एवढं जोरात घसरल्या पाय, तर नशीब मी वाचलोय। मी जाता वाटता नसताना धरला, माग डायरेक्ट असं ते आपल्या पायरीचा कडप्पा होता, डायरेक्ट डोकं बिका आपटलं असतं, फुटलं असतं डायरेक्ट, आणि एकदा नाही घसरलो असं, 2-3 वेळा मागं पुढं आता हँग झालं, पाय आता दुखायला लागलाय, फटका बसला असा जोरात, मुरगळल्यासारखं झालं। आणि मम्मी पण होती तिथं, मम्मी अशी करते हो काय मी पडलो इथं, हो जोरात एकदम डायरेक्ट लँड झाला असतं, मी डायरेक्ट धपॅक शॉट झाला असता माझा, आणि वाचले असं थोडक्यात। असं दिवस चांगले आहे का नाही मम्मी आजचा, आहे ना मम्मी? अरे मी बाहेर नीटच आलो होतो, तिकडे पाय हे झाला माझा, दोन्ही पाय एकदम घसरले माझे, त्यामुळे मी हे झालं माहिती काय, वजन कमी कर। अरे सकाळी जिमला जाऊन आलो मी सकाळी, हे बघा असं सुरू करायच्या आधीच माझी मम्मी असं चालू करते सगळं, मोटिवेशन नावाचं काही गोष्टच नाही, सगळं काय ते डिप्रेशनच द्यायचं ते सगळे लोक। आधीच माझं वजन वाढलं, मी असं झालं, ठीक आहे चला, पाय आता शूज वगैरे नाही घालताना, कामाला गेलं विषय, जाऊ द्या दुकानात जातो। काल शूट केले गडबडीत, 2-3 कलरचे आर्टिकल राहिले, तर सकाळी शूट करून टाकला। इधर को हमारा बंटी भाई वाइटेल है, बोले तो बंटी भाई सिस्टर का शादी और इधर मांडो बिंडो काम चालू है इधर, चाल में क्या बोलतो बंटी भाई, बांबा मेरे दिमाग में लागतं था डायरेक्ट, काय विषय कुठं आता हे असं डबा घेतलाय, आणि जरा पोटा पाण्याच्या विचारला कामावर चाललंय, निवांत आहे बघा, आहे ना सगळं ओके, सगळं ओके चाललंय, मी पण दुकानावर चाललो, बांबू पण वर चाललंय, आनंदाची गोष्ट आहे। जाऊ का बंटी जाऊ क्या, लव यू। वेळ होती की आम्ही उन्हाळ्यात बॅट बॉल खेळायचो, आणि एक आता तुम्ही अशी नासकी पोरं, ते गॅमन बिमन तुमची जिंदगी चालली, सुधर रे, डोळे बिळे खराब होतील रे, अरे तू तो इनका मुख्य आहे, हा काय रे, टाऊ का असं मी ब्लॉग मध्ये टाऊ का रे, खेळा रे जरा, पोर आहेत ना आजकाल मध्ये खेळतच नाही, असे गेम बिम वरच लय लागले, विषय झालाय, क्रिकेट काल मित्रांनो तुम्हाला दाखवायचं राहिलं की किती टी शर्ट होते आर्टिकल माझ्या शूटला, हे बघा जवळजवळ मला वाटतंय 30 ते 35 टी शर्ट्स होते, जास्त असतील, त्याचं आर्टिकलचं शूट होतं, सगळे इथं पडलेले अख्खे। आता सकाळी हे लोक आवरतात ते, रात्री मला एवढा वैताग आला, एवढा त्रास झाला, हे शूट करणं काही सोपी गोष्ट नाही, तिथेच ना तिथं कुर्ते पडले, त्यामुळे दिसले कुर्ते,
लय डोक्याला हेडक असतं, लय विषय असतो सारखं. आता ते कुर्ती तर मी आंबटलो होतो करून सारखं काढून गावात. आता हे एवढं सगळं करायचं मस्त डब्बा खातो आणि काय करायचं आणि तयारी करायची आहे. अर्धा माल इथं पाठवतो आम्हाला छत्रपती संभाजीनगरला आमच्या शाखा नंबर 21 ला. जी शाखा आपली लोकेट आहे जय भवानी चौक, भाजी मंडई, बजाजनगर, छत्रपती संभाजी. पाठ झाले आपल्याला सगळ्यांनी 11 तारखेला तिकडे ओपनिंगला आणि का मालूम की नाही सगळ्यांनी या छत्रपती संभाजीनगर मध्ये. आणि कोण कोण छत्रपती संभाजीनगरचे त्यांनी कमेंट करून मला नक्की चला. हे आवरा पाटा द्या काढून. प्रभाकर आता ना तुम्हाला सांगतो मी, आता झोपेतून उठलो आणि घरी आलाय प्रभाकर नाही का माझ्याकडे. पाय लागलं तर पाय शोधलं तर आल्या नाही का. आल्याला मला म्हणतोय की भांडी घासले का. म्हणलं भाऊ भांडी घासले. माझी बायको म्हणली पाणी थोडं कोमट आहे, थंड पाण्याने घासा नाही का, जरा चांगला थंड पाण्याने. माझं काय म्हणणं आहे तुमच्याकडे आहे का. अरे जाता रे तुम्ही, तुमची व्हायनात रे. तुमची व्हायनात. तुमची व्हायनात म्हणून बोल ना आता. अभि गुंगा हो गया क्या, बोल ना. अभि सगळ्या गोष्टी बघावं लागते, सगळ्यांसमोर सांगायचं ना. सांगायला आहे का तुमच्याकडे काय. तुला आत्ताशी नाही का लर्निंग लायसन मिळालंय, अजून लायसन बाकी. अरे ऐक की तुझा अर्ज बी नाही घेतला अजून आरटीओनी. सांगायचं नसतं ते. हा ना. आता ब्लॉक मध्ये कधी मला आता आतमध्ये रूम मध्ये नव्हतं ब्लॉक मध्ये घेतो सगळी लपडी होत आहेत. अरे अस्मिता तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे बरं ना. पण आहे का वहिनी, वहिनीच बघणार आहे माझ्यासाठी, कोण नाही. मी सिंगल आहे अजून नाही का. वहिनी बघते ते कुठेतरी. हे ना असे बाली चाळे करतो ना म्हणून तुला पोरगी भेटा नाही असले अजून कसं. दुकानात जायचं मग पाय हावाला पाय सुजलाय अक्का. सकाळी घासरलोय ना पाय सुजलं, सगळे लपडे झाले. अक्का मला चालतं पण येत ना, तर मूव वगैरे लावून झोपलो होतो मी, त्यानं खाली सुजलाय अक्काच्या. काही काम नसतं हा ना. चालल्या संड्यांनो अरे घेऊन जा ना कुठेतरी. चाललोय ना आता. जा ना. आमचं उगाच बोलायला आम्हाला नाही का तुमची वहिनी. मी बोलवलंय मग चाल ना यार. काय म्हणजे बिना लग्नाचं भांडे कसं याचं लग्न झालं आता कसं भाऊ वाक्य चाळीस झाले. सगळ्या गोष्टी बघावं लागते. अरे लावट हवं रे तुम्ही मला फक्त लक्षात घ्या रे. ऐका लोकांना बी कळलं तुमची व्हायनात. मित्रांनो आता घरी आलो होतो आणि पाय दुखत होता म्हणून आज घरीच होतो. पण आता घरी जरा वरती आलो जेवायला. तिथं जरा वेगळा सिलसिला वेगळा टॉपिक येते छिडलेला की आयुष म्हणतोय की मी लव्ह मॅरेज करणार आणि मम्मी म्हणली जर तू लव्ह मॅरेज केलं तर मग मम्मी काय विषय. म्हणलं मी लव्ह मॅरेज करणार. मी त्याला कर म्हणले पण मी त्याला माझी आठ सांगितली. मग तो नाही म्हणतो करायचं लव्ह मॅरेज. काय सांगितलं विचार. ती काय बोलती लव्ह मॅरेज केल्यावर माझं जे काय म्हणजे घरातलं जे काय सगळं ते भेटणार नाही तुला अशी म्हणते. तुझ्या वेळेस सगळं पक्क ओके आणि माझ्या वेळेस डायरेक्ट नाही. ती माझी पसंती आहे ना. अरे पण आधी त्यांनी पसंती बाकार असणार आहे माहिती आहे. पसंती भंगार आहे. नाही बरोबर आहे मम्मीचं. आयशा कसं आहे माहिती का, तिला तुझी चॉईस माहिती. मम्मी शेवटी ती किती झालं तरी मम्मी माको सब पता होता माहिती का तुला. अरे मग काय तू येतो ऐकी आता तुला सांगतो. तू येतो का म्हणलंय का तेवढं उडवणार आणि मग ते तेवढंच ठेवणार. तू काही बी बोलला तरी काय ठेवायचं मला माहिती. अस्मिता तुझं काय म्हणणं आहे, वहिनी म्हणून तुझं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे. तुला काय वाटतं करू दे काय नाही. त्यांनी जर केलं तर तुझाच फायदा आहे. कारण मी ह्याच्या त्याला सांगितले त्याने तुझं लव्ह मॅरेज केलं तर माझ्या ह्याच्यातलं मी तुला काही देणार नाही, सगळं आकाच्या बायकोला देणार. त्यामुळे तर नाही म्हणते. लग्न करशील तर मम्मीचं चॉईसनेच कर. मम्मीची चॉईस चांगली आहे. बघा किती गुण काय स्वतःच बाया बघा इथं किती सांगते ही बाबा. म्हणजे मम्मीची चॉईस चांगली, ही मम्मीची चॉईस चांगली असं नाही. मम्मीची चॉईस ती स्वतः आहे म्हणून आणि ती चांगली आहे असं तिला दर्शय. बाई किती ग बाई ती गोड बोलती. अरे हुशार. हा स्कीमा वारावर इकडे मला जमत का. तू असं मंद सारखी थोडीशी वागते ना थोडं जमत. आयशा मग काय म्हणणं तुझं आता याच्यावर. तू बॅग पण भरून ठेवली का जायला. त्याला कसं काय जमतं सांग का. तो लहानपणापासून जरा वेगळा होता सगळ्यापेक्षा. काचा फुटणार ना गाडींच्या तरी लपून बसायचं. दिवसभर तुला राहायचंच नाही. मग कुणी काच फुटली काय कळल्यानंतर त्याला शोधायला लागायचं. एक किस्सा सांगू का.
का वहिनी, ह्याने काय केलं माहिती का, एकदा मम्मीने ह्याला 500 रुपये दिले काहीतरी आणायला आणि पाडले घरी ना आला. दिवसभर ते माग कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, तिथं जाऊन लपल्याला आणि रात्री जाऊन मग पप्पाने आणलं. नाही मग पप्पाने आल्यावर मला मारली मुस्काडी चांगली. काय मला म्हणले तुझे 500 रुपये मिळते, माझं पोरं गेला मिळेल का, माझं पोरं आल्याशिवाय तू पण घर द्यायचं नाही. आपलं लय वट, आपलं फादर आपलं लय अड करते, लय बेकार निवारची मवते. हा सुट्टी नोट. याला बी आणते, याला तर काही किंमत बी नाही. याला पप्पा हे मम्मीचं पोरग आहे, हे ओनली मम्मीचं पोरग. किस्सा का मारला पप्पांनी आणि त्याच्या हातात पातेलं दिलं होतं आणि त्याला चाळीत भीक मागायला लावली होती. आयुष निर्लाच्या चाळीत भीक मागायला पातेलं घेऊन गेला होता. काय व्हायचं तुम्हाला खरं सांग कसे नाही तर मी सांगतो काय होतं मी आमच्यातलं कोणी पण काही पण केलं ना, मी किंवा त्यांनी, मग शिक्षा दोघांना एकत्र भेटायची. मग पप्पांनी काय केलं माहितीये का, की आम्ही बारके होतो, मला वाटतं मी 5वी 6वीत असेल आणि आयुष 1ली 2रीच असेल. पप्पाने आमचे सगळे कपडे काढले काय आणि आम्हाला एक एक कटोरा दिला हातात आणि दोघांना म्हणले भीक मागा काय. आता मला थोडंसं मला समज होते, मी आपल्या घरी बघत नाही का, आपली लाचकाच वाजवत असं एका भिंतीला इथे चिटकून खाली उभा आहे आणि ह्यो ना ह्यो बघूला घातलाय आणि बघूला असं खेळत घरात गेला होता लहानपणी माहितीये का. एवढा मोठ्यापणी गेला तर तुला सोडला असता, लोकांनी हाकलून दिला असता, अरे कोण आला असला बेकार का. जाऊ द्या, विषय आता दुसरीकडे चिडत चाललेले, छोट्या गप्पा गोष्टी निघल्या. पण आता सकाळपासून खरंच आहे ना, आज माझा दिवस खरंच लय खराब होता. मी सकाळी इथून घसरून पडलो, तिथं माझा दिवस खराब झाला. खाली गेलो, काका मारतो असतो का नाही आपण, परत हात पाय तुटला असता का नाही. अरे ठोकला असतो खाली, परत डायरेक्ट ठोकला असतो. तिथं वाचलो आणि तिथनं वाचून झालं का की लगेच परत खाली गेलो. तुझ्याबरोबर एक रिक्षा डायरेक्ट अंगावली. नशीब त्या रिक्षाचा बी ब्रेक लागला ना, आमचा बी ब्रेक लागला नाही का गाडीच. म्हणून तुझ्याला म्हणलं बाबा मला घरी सोड, माझं काय, मला आज काही दिवस चांगला वाटत नाही भाऊ, नाही तर भाऊ आपण स्वाव व्हायची शक्यता, हातपाय तुटतील. मी डायरेक्ट घरी झोपतो आणि मग दिवसभर घरी झोपलो आणि मग नंतर नाही तर म्हणलं मग शेवटी जाता मस्त एक सनसनी खेस खबर आपला एक टॉपिक देऊन जाऊ ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपतोय. वेळ झाली आपल्या अशोक मामाची येण्याची आणि आमची जाण्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र. झोपा, उद्या सकाळी ब्लॉग बघा, म्हणजे सकाळी तुम्ही हा ब्लॉग बघताल ना. लव्ह यू गाईज, बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव्ह यू गाईज, लव्ह यू.